नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 20 लाखापेक्षा जास्त नागरिकांना घरकुल मंजूर झालेले आहेत। बऱ्याचशा नागरिकांच्या खात्यावरती पहिला हप्ता हा आलेला आहे, त्याचबरोबर दुसरा सुद्धा हप्ता आलेला आहे। आता आपल्याला तिसरा हप्ता कसा मिळवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे। मागील एक व्हिडिओ बनवण्यात आलेला होता की दुसरा हप्ता 70,000 रुपयांचा कसा मिळवायचा, तो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध केलेला होता। जर तुम्हाला दुसरा हप्ता मिळवायचा असेल तर तो व्हिडिओ पाहू शकता किंवा या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला माहिती भेटून जाईल। ज्यांना घरकुल मंजूर आहेत किंवा जे घरकुल यादीमध्ये प्रतीक्षा यादीमध्ये आहेत त्यांना नक्कीच हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करून ठेवा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, घरकुल योजनेतून आपल्याला सर्वप्रथम मंजुरी मिळाल्यानंतर 15,000 रुपयांचा हप्ता हा आपल्या खात्यावरती आलेला आहे। घरकुल सुरू करण्यापूर्वी घरकुल सुरू केल्यानंतर आपल्याला आपला घराचा पाया जो काही जोता लेवल असतो तो जोता लेवल पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दुसरा हप्ता मिळतो। तिसरा हप्ता आपल्याला छज्जा लेवल म्हणजे आपल्या घराच्या छत लेवलचं काम पूर्ण झाल्यानंतर तो 30,000 रुपयांचा आणि शेवटचा जो चौथा हप्ता असतो तो घरकुल पूर्ण झाल्यानंतर तो हप्ता 5,000 रुपयांचा। असे एकूण आपल्याला किती रुपये मिळतात? 1,20,000 रुपये हे घरकुल योजनेतून मिळतात। यामध्ये महाराष्ट्र शासनाची 50,000 रुपयांची वाढ म्हणजेच 35,000 रुपये घर बांधणीसाठी आणि 15,000 रुपये हे सूर्यघर योजनेसाठी। जर आपण छतावरती सूर्यघर घेतला तर आपल्याला 15,000 रुपयांचं अनुदान मिळतं, अन्यथा नाही। त्याचबरोबर रोजगार हमी योजनेतून आपल्याला जवळपास 26,900च्या आसपास रक्कम मिळते आणि जर आपल्याला SBM मध्ये आपलं नाव शौचालयासाठी असेल तर ते 12,000 अलग असे आपल्याला भेटत असतात। तर पहा, वेगवेगळ्या स्टेपनुसार आपल्याला पैसे मिळतात याची माहिती आपण दिलेली आहे। दुसरा हप्ता आपल्याला कधी मिळवायचा असतो? आपल्याला जोता लेवल म्हणजेच आपला जो काही पाया बांधकाम झाल्यानंतर आपण जे बांधकाम करतो त्यानंतर आपल्याला दुसरा हप्ता याचं मार्गदर्शन आपल्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा भेटून जातं। त्याचबरोबर पहा, तिसरा हप्ता आपल्याला जो भेटतो छज्जा लेवल, तो कसा मिळवायचा? तर चला, सगळ्या प्रोसेस सेम असणार आहेत, माहिती जाणून घ्या। आपलं छज्जा लेवल पूर्ण झाल्यानंतर आपण आपल्या ग्रामपंचायतीला कळवायचं आहे। आपण आपल्या घरासमोर उभे राहायचं आहे आणि आपला एक 4x6 मध्ये फोटो कॅप्चर करायचा आहे आणि कलर प्रिंट काढायचे आहेत आणि ही कलर प्रिंट घेऊन आपल्याला ग्रामपंचायत ठिकाणी जायचं आहे। ज्या ठिकाणी जी प्रोसेस आहे ती सांगतो। त्यानंतर ग्रामपंचायत ठिकाणी हप्ता मागणी अर्ज लिहिला जातो। तो हप्ता मागणी अर्ज मी दाखवतो, त्यानंतरची स्टेप मी नंतर सांगतो पैसे खात्या येईपर्यंत। आता हा आहे हप्ता मागणी अर्ज। हा हप्ता मागणी अर्ज पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, अखेरचा हप्ता मागणीसाठी एकच अर्ज असतो। हा अर्ज कसा लिहायचा मागील व्हिडिओ सुद्धा सांगितलेला आहे। दिनांक लिहायचा आहे, गट विकास अधिकारी, पंचायत समितीचं नाव, तुमचं अर्जदाराचं संपूर्ण नाव, पत्ता आणि इथे पहा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलासाठी अनुदान रक्कम मिळण्याबाबत आपण अर्ज देणार आहात। सन 2025 मध्ये घरकुल मंजूर असून पहा, जोता लेवल पहिला हप्ता मिळालेला असेल तर आपल्याला लेंटल लेवल, रूप लेवल आणि घरकुल पूर्ण हे खोडावं लागेल। आता पहा, आपल्यासाठी रूप लेवल म्हणजेच तिसरा हप्ता आहे, यासाठी पहा आपल्याला हे खोडावं लागेल, पहिला ऑप्शन खोडावं लागेल, घरकुल पूर्ण खोडावं लागेल, रूप लेवल ठेवायचं आहे, बाकी सगळं खोडायचं आहे। आपण इथे स्वाक्षरी आपले नाव लिहायचं आहे। शिफारसीसाठी तुमच्या ग्रामपंचायत ही फॉर्म भरून देतील, तुमचं नाव येईल, ग्रामपंचायत अधिकारी, कमिटी सदस्य, उपसरपंच, सरपंच इथे स्वाक्षरी करतील। नजर मूल्यांकन दाखला हे पंचायत समिती लेवलला आहे, ते मी पुढे सांगतो, हे ग्रामपंचायत करतील। पोहोच पावती इथं लाभार्थ्याची स्वाक्षरी करून पोहोच पावती आहे। आता ऑनलाईन पद्धतीने आपल्याला पैसे भेटतात, त्यामुळे तर सुद्धा इथे पोहोच पावती आपल्याला द्यायची आहे, 1 रुपयाचं तिकीट चिकटून। त्यानंतर पहा, हे सगळं फॉर्म भरतील, यासोबत 4x6चा फोटो चिकटवतील आणि आपल्याला तिसरा हप्ता मिळवायचा असेल तर पहा, इथे आपल्याला काय करायचं आहे, जोता लेवल म्हणजे दुसरा हप्ता, त्यानंतर पहा लिंटल लेवल खोड करायचा आहे, रूप लेवल ठेवायचं आहे म्हणजेच आपल्याला छज्जा लेवल ठेवायचा आहे। तिसरा हप्ता आपल्याला भेटणार आहे, हे ठेवा। त्याचबरोबर हा अर्ज सबमिट केल्यानंतर इथे शिफारसीमध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे, पहिला हप्ता
दुसरा हप्ता, आता तिसरा हप्ता मिळणार आहे आणि 3 हप्त्याला खोड असणार आहे. तर आपल्याला तिसरा हप्ता जो आहे तो रूप लेवल म्हणजे छज्जा लेवल मिळणार आहे. तुम्हाला जे पत्र देण्यात आलेलं आहे त्यामध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे. आता छज्जा लेवल म्हणजे 30,000 रुपयांचा निधी आपल्या डायरेक्ट बँक खात्यात जमा होणार आहे. आता हा फॉर्म दिल्यानंतर पंचायत समितीवरून आपल्याला एक इंजिनियर येतील, ते आवास प्लसमध्ये म्हणजे आवास सॉफ्टमध्ये ॲपमध्ये तुमचा घराचा आणि तुमच्यासोबतचा एक फोटो घेतील, तुमच्या घराच्या लेवल पूर्ण घेतील, म्हणजे स्टेप बाय स्टेप ते फोटो घेतात आणि तो जिओ टॅग केला जाईल आणि ते सर्व्हरला कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला तिसरा हप्ता हा मिळणार आहे. त्यासाठी हा अर्ज आपल्या ग्रामपंचायत ठिकाणी सबमिट करा. अशा प्रकारे आपल्याला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे हप्ते मिळणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला जे जादाची रक्कम महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे ते घरकुल पूर्ण झाल्यानंतर आपल्याला किती रुपयांची मिळणार आहे? 35,000 रुपयांची. आणि 15,000 रुपये आपल्याला कोणत्या कारणासाठी? तर आपल्या छतावरती सूर्यघर योजना जर आपण बसवत असाल तर ते 15,000 असे अलग मिळणार आहेत. आणि आपल्याला रोजगार हमी योजनेतून 27,000 रुपयांपर्यंत जे मजुरी मिळते याबद्दलची माहिती हवी असेल तर कमीत कमी तुमच्या कमेंट तरी येणं गरजेचे आहेत. निदान आपल्याला त्याबद्दलचा नेक्स्ट व्हिडिओ बनवता येईल, म्हणजे आपल्याला गरज असेल तरच तो व्हिडिओ आपण बनवून प्रसिद्ध करू, पण तुमच्या कमेंट येणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. पण एक महत्त्वाचं म्हणजे हा फॉर्म तुम्हाला किती भेटून जाईल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ह्या फॉर्मची लिंक देतोय, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणखीन काही तुम्हाला घरकुल योजनेसंदर्भातील काही प्रॉब्लेम असतील, काही अडचणी असतील, कमेंट सेक्शन जरूर वापर करा. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनल आहे, जरूर जॉईन व्हायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.